अगदी आदिमानव काळात जेव्हा ना काळ होता ना अवकाश, तेव्हा फक्त एक महाशून्य होता. त्या शून्यात ना प्रकाश होता ना अंधार, फक्त एक अदृश्य स्पंदन होतं. जणू काही ब्रह्मांड स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाचं स्वप्न पाहत होतं. त्या शून्यातून हळूहळू एक नाद उमटला. तो नाद होता ओम. त्या एका ध्वनीने विश्व हलू लागलं आणि त्या कंपनातून पहिला प्रकाशकण जन्माला आला, ज्याला नंतर ब्रह्म म्हटलं गेलं. तोच प्रकाशकण म्हणजे ब्रह्मांडाचं बीज, सगळ्या सृष्टीचा जनक. त्या प्रकाशकणापासूनच सृष्टी निर्माण झाली. ब्रह्माने डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर फक्त पांढरं प्रकाशमंडळ होतं. त्याने विचारलं, मी कोण आहे? तो विचारच पहिला ज्ञान झाला आणि त्यातूनच सृष्टीची सुरुवात झाली. ब्रह्माने आपल्या अंतःकरणात पाहिलं आणि तिथे त्याला 5 तत्व दिसली: अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी. ब्रह्म म्हणाला, या तत्वांनो, माझ्या शक्तीने एकत्र या, तुम्हीच विश्वाचे पाया व्हाल. तेव्हा अग्नी चमकला, सूर्य जन्मला, जल वाहू लागलं, सागर निर्माण झाला. वायूने पृथ्वीभोवती श्वास फुंकला, वारे वाहू लागले, आकाश पसरलं आणि पृथ्वीने हिरव्या झाडांनी आपलं रूप सजवलं. हळूहळू ग्रह, तारे, चंद्र यांची निर्मिती झाली. पृथ्वीवर पर्वत उभे राहिले, नद्या वाहू लागल्या. पण अजूनही एक शून्यता होती. पृथ्वीवर मानवी जीवन नव्हतं. ब्रह्माने आपल्या तेजातून एक अंश वेगळा केला. त्यातून विष्णू प्रकट झाले. त्यांना पालनकर्ता म्हणू लागले. विष्णूने विश्वात स्थैर्य आणलं आणि त्यांच्या नाभीतून कमळ उगवलं. त्या कमळातून ब्रह्मदेव जन्मले. ते होते पृथ्वीचे निर्माता. ब्रह्माने डोळे मिटले आणि सृष्टीचा विचार केला. त्याने पहिलं बी पेरलं. त्यातून जन्मली वनस्पती, झाडं, गवत, फुलं सगळं फुलू लागलं. नंतर त्याने जलावरून मासे निर्माण केले. मग पक्षी आकाशात झेपावले आणि शेवटी पृथ्वीवर चालणारे प्राणी तयार झाले. पण या सगळ्यात अजूनही एक प्रश्न होता: या सृष्टीला बुद्धी कोण देईल? तेव्हा ब्रह्माने आपल्या हातातील माती घेतली. त्याने त्या मातीत श्वास फुंकला आणि म्हणाला, तू विचार करशील, तू प्रेम करशील, तू निर्माण करशील, तू म्हणजे मानव. आणि अशा रीतीने पहिला मानव जन्माला आला. मानवाकडे होती बुद्धी, पण त्याच्याकडे अहंकारही आला. त्याने विचार केला, मीच सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्माने ते पाहिलं आणि स्मित हास्य केलं. त्याने म्हटलं, मी तुला स्वातंत्र्य दिलंय, पण लक्षात ठेव, सृष्टीचं रक्षण करणे हीच तुझी खरी पूजा आहे. पण सृष्टी फक्त निर्माणाने थांबत नाही. निर्मिती जितकी आवश्यक तितकी संहाराची शक्तीही गरजेची असते. तेव्हा विष्णूच्या तेजातून शिव प्रकट झाले, विश्वाचे संहार करता. पण त्याचबरोबर पूर्ण निर्मितीची मूळही निर्माण झाली. शिवाने नृत्य केलं. त्याच्या नृत्याला तांडव म्हणतात. त्या नृत्यात सृष्टीचा ताल होता. निर्मिती, पालन आणि संहार यांचा अनादी चक्र होता. ब्रह्मांड फिरू लागलं, ग्रह फिरू लागले, दिवस रात्र होऊ लागली. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असे ऋतू आले आणि सगळं एक तालात गुंफलं गेलं. जणू विश्व स्वतःच संगीत वाजवत होतं. वर्षानुवर्ष गेली. मानवानी ज्ञान मिळवलं, पण लोभही वाढला. तेव्हा पृथ्वीने स्वतः देवांकडे प्रार्थना केली, हे देवांनो, माणूस माझा नाश करत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, प्रत्येक युगात मी अवतार धारण करीन आणि सृष्टीचं संतुलन राखीन. त्यामुळे त्यांनी जन्म घेतला. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि शेवटी कल्की या अवतारांचा उगम झाला. प्रत्येक वेळी त्यांनी सृष्टीला नाशापासून वाचवलं. आज आपली पृथ्वी अजूनही त्या ब्रह्माच्या श्वासाने जिवंत आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक थेंब, प्रत्येक प्राणी हे त्या सृष्टीचं बीज आहे. आपण माणसं या महान निर्मितीचे संरक्षक आहोत, स्वामी नाही. जर आपण निसर्गाशी नातं तोडलं तर सृष्टीचं संतुलन ढासळेल. पण जर आपण प्रेम, करुणा आणि समजुतीने जगलो तर सृष्टी पुन्हा पुन्हा फुलत राहील, अगदी अनंत काळापर्यंत. कधी रात्री आकाशाकडे बघा, त्या लाखो ताऱ्यांमध्ये अजूनही तोच पहिला प्रकाश किरण चमकत असतो. तोच ब्रह्माचा श्वास, तोच तुमच्यातला जीव, तोच संपूर्ण सृष्टीचा नाद. ओम.
ओम अशी ही सृष्टी निर्माण, पालन आणि संहार यांच्या अद्भुत चक्रावर फिरणारी एक अनंत गोष्ट आहे. मनुष्य आणि निसर्गाचं नातं यात समतोल राखला तर पृथ्वीचा नाश होणार नाही. मनुष्यात असलेला अहंकार तो त्याला त्याच्या पतनाकडे घेऊन जातो. त्यामुळे मनुष्याने लक्षात ठेवायला पाहिजे की हा जीव आपला नाही. ही संपूर्ण सृष्टी ब्रह्माच्या एका प्रकाशकणामुळे निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ही होती सृष्टी निर्माण कथा. कथा आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.